काहीशा फारच शांत असतात मित्रांनो, बघू शकता तुम्ही. याला मी असं आता पकडल्यानंतर या सकारकडून अटॅक करायला कशा प्रकारे येतोय आणि किती सुंदर असतात. म्हणजे अटॅक करताना पण आम्हाला प्रेम होतो, आपल्याला बघून भीती वाटेल. पण हा बिनविषारी जातीचा साप आहे आणि याला अलगत पकडला पण. आणि असे ॲक्शन आम्ही त्याला डिवचून करण्यापेक्षा तो स्वतःच दाखवला. पण त्याच्यानंतरही मी असा हातात त्याला पकडला. सापाबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. तुम्ही ह्याच्यावरची घुंगरू बघून म्हणजे ह्याला आभूषित साप म्हटलं जातं आहे. आणि सापाला माणसानं आपल्या ओळख असण्यासाठी माणसानं त्याची नावं ठेवली आहेत त्यांच्या रंगावरनं वगैरे, म्हणजे आभूषित साप म्हटलं जातं आहे. आणि मराठीत तसं याला म्हणजे डोंगरी किंवा पर्वतीय तस्कर असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. आणि या परिसरात म्हणजे मी आता विनायक नगर परिसरात आहे आणि मी हा येईपर्यंत सर आहेत त्यांनी मारले नाहीत, ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. रोडावरून तो जात होता आता, पण त्यांच्या कंपाऊंडमध्ये आला होताच. मी अंदाजे 20-25 मिनटात अळून इथं आलो, पण हा येईपर्यंत कुठं गेला. आणि म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी बघत पण थांबले. हा शांत असतोय, थोडंसं जास्त वेगानं जात नाही. आणि म्हणजे खरं तर मारणाऱ्यांना चान्स आहे, लोकांना भीती आहे, त्यामुळे तिला मारू शकतात. म्हणून आम्ही लोकांची कदर करतो. त्यांनी न मारता आम्हाला वाचवण्यासाठी बोलत असं मानत असतो. आणि म्हणून सापांची माहिती असणं गरजेचं आहे. हा मात्र तस्कर साप आहे आणि तस्करी करतोय तो उंदरांची, सोने चांदी दागिने पैशांची नव्हे. त्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मगाशी अलगद चावण्याचा प्रयत्न करत होता, आता मात्र बघू शकता. आणि या परिसरात मात्र हा साप फार आहे, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे तो म्हणजे पकडताना कशा प्रकारे हे करतो आहे. आणि आम्ही काहीतरी केलं तरच ते काहीतरी करतात ना, तो आपल्या वाटेने जायला आहे हेही तुम्हाला बघून समजेल. तुम्ही हा विचार नक्की करावा. सापांची भीती दूर होण्यासाठी मदत निघेल. पर्वतीय तस्कर अर्थात माउंटन ट्रिंकेट असं म्हटलं जातं याला. धन्यवाद मित्रांनो.